हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहोत घेवड्याची भाजी. याला कोणी कोणी वालपापडीसुद्धा म्हणतं. यासाठी मी इथे एक कढाई घेतली आहे. त्या कढाईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं, कढीपत्ता आणि कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा छान असा आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. घेवड्याच्या भाजीमध्ये कोणी कोणी शेंगदाण्याचं कूट देखील टाकू शकतं. त्याचबरोबर इथे मी घेतलेला आहे एक टमाटर. तो बारीक साईजमध्ये कापून घेतला आहे. आता आपण बेसिक असे मसालेसुद्धा टाकून घेऊयात, ज्यामध्ये मिरची पावडर, धनिया पावडर, हळद आणि मीठ टाकलेलं आहे. मला इथे मीठ थोडं कमी वाटत होतं तर मी थोडं परत अजून टाकलं आहे. मसाला खाली न लागावा म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालून घेऊयात, जेणेकरून मसाला खाली चिकटणार नाही. इथे मी घेवड्याची भाजी चांगली अशी कापून घेतलेली आहे. त्याचबरोबर मी याच्यात टाकलेला आहे एक बटाटा, 2 बटाटे असे टाकलेले आहेत. ते असे बारीक कापून घेऊयात. पाणी टाकून छान असे स्वच्छ धुवून घेऊयात. आणि आता त्याचबरोबर आपला मसाला देखील झालेला आहे. आता यामध्ये आपण ही सगळी भाजी टाकून घेऊयात आणि मंद आचेवर आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता या टायमाला आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. वाफेवरच ही भाजी आपली होऊन जाईल. छान असं मिक्स करून घेऊयात आणि झाकण लावून एक 10 मिनटं तरी आपण याला शिजवून घेऊयात. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता तर भाजी छान अशी झालेली आहे. बटाटासुद्धा छान शिजलेला आहे. तर अशा प्रकारे घेवड्याची भाजी आपली तयार झालेली आहे गरमागरम. त्याबरोबर चपाती, भाकरी काहीही तुम्ही घेऊ शकता. एन्जॉय. थँक्स फॉर वॉचिंग.